करावं. शूटिंग काढायची आहे. तेवढी बॅटरी नसणार. थोडा वेळ थोडा वेळ. अशी काढू काय सरळ. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचे लाडके बादादा अंधारे साहेब, या प्रशालेचे मुख्याध्यापक आणि इतर मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आता थोडंसं बोलण्याला भीती वाटते, कारण ज्यांनी मला शिकवलंय ते माझ्यासमोर आहेत. समोरमध्ये असताना मला शिकवायला होते, त्यामुळे आता थोडीशी मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली. गुरुसमोर बोलायचं कसं, तरी पण बोलण्याचा हा प्रयत्न करतो. कालपासून बोलतो त्यामुळं घसा थोडासा खराब आहे, समजून घ्यावं. आज 19 फेब्रुवारी उभ्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये एक सण म्हणून ज्या तारखेकडे बघितलं जातं ती 19 फेब्रुवारी. ज्या माणसांच्या मनामनामध्ये, इतिहासाच्या पानापानामध्ये आणि मातीच्या कणाकणामध्ये स्वतःच अस्तित्व स्वतःच्या कर्मानं माणसांच्या हृदयात जपून ठेवलेलं आहे. 350-400 वर्ष झाली तरी तो राजा माणसांच्या हिंदू हृदय सम्राटांवरती त्याच तेजानं राज्य करतोय, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगतो. आता या लहानशा मुलानं सर्व महापुरुषांना एक अभिवादन केलं, त्या संदर्भातली एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. एक शाळा होती, एक कॉलेज होतं. त्या कॉलेजमध्ये एक विद्यार्थी असतो. BA भाग 3 ला तो विद्यार्थी शिकत असतो आणि इतिहास हा विषय घेऊन तो विद्यार्थी शिकत असतो. शेवटची परीक्षा असते, परीक्षेला एक आठवडा राहतो. पोरग काय अभ्यास करत नाही, पोरग इकडे नुसतं फिरत असतं. अशा परिस्थितीमध्ये परीक्षेला एक आठवडा राहिल्यानंतर तो सरांकडे जातो. सरांना म्हणतो, सर मी काहीच अभ्यास केला नाही, मला थोडीशी IMP सांगा, परीक्षेला काय महत्वाचं येणार आहे ती सांगा. तुम्ही विचारता ना. मग तो शिक्षक काय म्हणतात, बाळा जेमतेम 4 महापुरुषांचा अभ्यासक्रम तो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या 4 महापुरुषांचा अभ्यासक्रम तुला आहे, तो अभ्यास कर, तू पास होशील, असं म्हणून सर निघून जातात आणि पोरगही निघून जातं. पोरग मग जातं बाजारात, त्या सगळ्या महापुरुषांनी केलेल्या कार्याची पुस्तकं घेतं. तुम्हाला आम्हाला माहिती आहे त्यांनी काम केलेलं किती मोठं आहे. भरपूर पुस्तकं घेऊन येतं आणि पोरग वाचण्याचा प्रयत्न करीत असतं. वाचण्याचा प्रयत्न करतं. 1-2 दिवस जातात, 3 दिवस जातात, परीक्षेला 1-2 दिवस राहतात, पण पोराला काही समजतच नाही. कारण वाचायचं तरी किती, या महापुरुषांनी केलेलं कार्यच एवढं आहे आणि या महापुरुषांवरती लिहिलेली पुस्तकं पण किती भरमसाठ आहेत. आता वाचायचं कुठला प्रश्न पडला म्हणून पोरग पुन्हा टेन्शन मध्ये सरांकडे जातं आणि सरांना म्हणतं, सर मी वाचण्याचा प्रयत्न केला पण मी काय वाचू शकलो नाही, आता पेपरला 2 दिवस राहिले, ते मला लय टेन्शन आले, मला पास व्हायचंय, मला तुम्ही IMP सांगा. सर म्हणतात, अरे तसे IMP सांगता येत नाही, तू काय करायचं ते अभ्यास कर. शेवटी सरांना पोरग म्हणतो, सर 2 छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज, या 2 छत्रपती पैकी एका छत्रपतीला ऑप्शनला टाकतो. आपण करतो ना एखादा ऑप्शनला टाकायचा. 2 छत्रपती पैकी एका छत्रपतीला ऑप्शनला टाकतो आणि 2 समाज सुधारक आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या 2 समाज सुधारकांपैकी एका महापुरुषाला, एका समाज सुधारकाला ऑप्शनला टाकतो. अरे सर म्हणतात, अरे बाळा या 4ही महापुरुषांनी केलेलं कार्य सारखंच आहे, या 4ही महापुरुषांनी केलेलं कार्य सारखंच आहे आणि या 4ही महापुरुषांवरती परीक्षेला समान दर्जाचे प्रश्न येणार आहेत. त्यामुळे तू महापुरुषांना ऑप्शनला टाकू नको. पोरग म्हणतं, नाही सर तरी बी सांगा, कुठल्या महापुरुषाचा अभ्यास करून कुठल्या नाही आणि कुठल्या समाज सुधारकाचा अभ्यास करून कुठल्या नाही. मग पोरग शेवटी सर वैतागतात. वैतागलेले सर त्या पोराला म्हणतात, अरे तू महापुरुषांना ऑप्शनला टाकण्याचा विचार करतोय, तुला समजतंय का? पोरग म्हणतं, नाही सर काही करा पण मला आज पास करा, माझं भविष्याचा प्रश्न आहे. शेवटी पोरग तिथनं हालत नाही. सर रागाला जातात. रागाला गेलेले सर घरामध्ये जातात आणि घरातून कपाट उघडतात आणि उद्या येणारी प्रश्नपत्रिका हातात घेतात आणि त्या पोराच्या तोंडावरती मारतात. पोरग प्रश्नपत्रिका घेतं, पोरग निघून जातं, पोरग अभ्यास करतं, पोरग
पास झालं नापास झालं प्रश्न वेगळा आहे, पोरग पास झालं नापास झालं प्रश्न वेगळा आहे. पण एक विचार करा, लक्षात घ्या मित्रांनो, ज्या महापुरुषांनी त्यांचं उभं आयुष्य या महाराष्ट्राच्या या देशाच्या जडणघडणीसाठी उभं आयुष्य खर्च केलं, स्वतःच्या सार्वजनिक स्वतःच्या खासगी आयुष्याकडे त्यांनी लक्ष न देता त्यांच्या उभ्या आयुष्याचा एक एक दिवस या समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी घालवला. आणि त्या महापुरुषांचा अभ्यास करत असताना आपण जर या महापुरुषांना ऑप्शन टाकण्याचा विचार करीत असेल, महापुरुषांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत असेल, तर एक साधा विचार लक्षात घ्या. या चारही महापुरुषांनी उभा महाराष्ट्र जर ऑप्शनला टाकला असता तर तुम्ही आम्ही आज इथं उभं राहू शकलो नसतो. म्हणून या चारही महापुरुषांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करून माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. मी विक्रमसिंह मगर, सिंहगड अभियांत्रिकी लोणावळा या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्य करतोय. शिवाजी कोण होते? अरे अन्यायावर प्रहार शुभा, कष्टकऱ्यांचा जागर शुभा, तुमच्या माझ्या मनात शुभा, शेतकऱ्यांची आन शुभा, शेतकऱ्यांची बाण शुभा, कष्टकऱ्याचा आधार शुभा, इंदूर जनसामान्याच्या हृदयात शुभा. आणि हाच शुभा आरूढ झालाय. आमच्या 400 वर्ष झाली तरी आमच्या हृदयामध्ये शिवरायांचं स्थान तेच आहे. शिवरायांचा इतिहास तुमच्या समोर सांगण्यापूर्वी मला शिवपूर्वीचा इतिहास तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतंय. 13व्या शतकामध्ये यादवांचं राज्य आमच्या महाराष्ट्रावरती होतं. उभ्या भारतवर्षाची राजधानी देवगिरी किल्ला होता. देवगिरी किल्ला कुणी बघितला असेल औरंगाबाद मध्ये, ती उभ्या भारतवर्षाची राजधानी होती. आणि हा किल्ला रामदेवराव यादव नावाचे राजे या देवगिरी किल्ल्यावरती राज्य करत होते. मग अचानक एक दिवशी अल्लाउद्दीन खिल्जी नावाचा सरदार, अफगाणिस्तानला मधला सरदार आमच्या राज्यावरती आला, आमच्या राज्यावरती आक्रमण केलं. 15 दिवस देवगिरी लुटली जात होती. जेमतेम 4-8 हजार सैन्य घेऊन तो अल्लाउद्दीन खिल्जी आमच्या या राज्यावरती चालून आला. 15 दिवस देवगिरी लुटली जात होती. अन्यायाची परिसीमा त्यांनी गाठली होती. दिवसा ढवळ्या आयाबायांना उचलून तो अल्लाउद्दीन खिल्जी घेऊन जात होता. कोणीही काही करू शकत नव्हतं. शेवटी राजाने गुडघे टेकले आणि सगळी जनता नतमस्तक झाली. तेव्हापासून शिवरायांच्या काळापर्यंत या आमच्या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम इस्लामी सत्तेचं राज्य चालू झालं. इस्लामी सत्ता स्पेन पासून सिंध पर्यंत पसरली. नंतर बहामनी नावाचं एक राज्य स्थापन केलं. बहामनी राजाचं राज्य स्थापन झालं आणि या बहामनी राज्याची परत 4 ते 5 राज्यामध्ये विस्तारीकरण झालं. बहामनी राज्य फुटलं. आदिलशाही आली, निजामशाही आली, कुतुबशाही आली. या शाह्यांमध्ये सगळं बहामनी राज्य फुटलं आणि आमच्यातले बडे बडे सरदार या निजामशाहासाठी आदिलशहासाठी काम करू लागले. लक्षात ठेवा, सैन्य आपलंच होतं, सैन्य मराठी माणसाचं होतं. फक्त मराठी माणसं एकमेकांचं रक्त सांडत होती. त्या निजामशहासाठी आदिलशहासाठी हे सगळं चालू होतं. कित्येक वर्ष हीच परंपरा चालू होती. अशाच पैकी जाधव आणि भोसले घराण्यांची जे युद्ध होतं ते निजामशहाच्या दरबारात झालं होतं. जाधव आणि भोसले घराणं स्वतःच्या नंग्या तलवारी स्वतःच्याच माणसांवरती कापत होते, स्वतःच्याच माणसांना मारत होते, फक्त त्या इस्लामी सत्तेसाठी, आदिलशहासाठी, निजामशहासाठी. आणि यातूनच एक पर्व निर्माण झालं. त्या पर्वाचं नाव म्हणजे शिवपर्व. जाधव घराण्याचा इतिहास तुम्हाला सांगायचं झालं तर सिंदखेड राजाचं हे जाधव घराणं. सिंदखेड राजाचं जाधव घराणं 1530 साली काजी नावाचा सरदार या सिंदखेड राजावरती होता आणि हा अतिशय उन्मत असा सरदार होता. म्हणून 1578 साली लखोजी जाधव, जिजाऊ साहेबांचे वडील, या लखोजी जाधवांनी या काजीचा बंदोबस्त केला. या काजीला मारून टाकलं आणि मारल्यानंतर लखोजी जाधवांची सत्ता या सिंदखेड राजावरती आली. निजामशहानं लखोजी जाधवांना 10,000ची मनसबदारी त्या काळी सिंदखेड राजाला दिली. आणि नंतर 12 जानेवारी 1598 ला जिजाऊंचा जन्म झाला. तसंच भोसले घराण्याचा इतिहास अतिशय फार मोठा आहे. सिसोदिया वंशाचे भोसले घराणं, वेरूळचं भोसले घराणं म्हणतात. हे मेवाडचे सिसोदिया नंतर वेरूळला आले. भोसली या गावावरून त्यांचं नाव भोसले झाले. आणि या भोसलेमध्ये 1530 साली बाबाजी भोसले नावाचा एक सरदार होता. बाबाजी भोसलेंचा जन्म 1530 साली त्या काळी झाला. या बाबाजी भोसले अतिशय पराक्रमी सरदार. या पराक्रमी सरदाराच्या पोटी मालोजी राजे भोसले जन्माला आले. इंदापूर जवळ त्यांची समाधी आहे. 1606 साली मालोजी भोसले इंदापूरच्या लढाईमध्ये मारले गेले. पण या मालोजी भोसलेंच्या प्रती 16 मार्च 1594 साली शहाजीराजांचा जन्म झाला आणि 1610 साली जिजाऊ महासाहेब आणि शहाजीराजांचा विवाह झाला. तुमच्या माझ्यासारखा तो विवाह सोहळा नव्हता. अन्याय, अत्याचार, गुलामगिरी जुगडून एक स्वतःचं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी 2 एकत्र आलेली ती मने होती. मग असा संसार चालू होता.
जन्म झाला होता पुण्यामध्ये जेव्हा शिवराय राहायला आले पुण्याची अवस्था बिकट होती. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हिरवीशार पांघरलेली खच खळगा निरा भीमा चंद्रभागा या नद्यांच्या स्पर्शानं पावन झालेली महाराष्ट्राची माती अगदी स्वर्गासारखी वाटत होती. वाहणारे झरे कोसळणारे धबधबे यांनी स्वराज्य अगदी कसं थाटात मिरत होतं. आकाशात उडणारे पक्षी उंच भरारी मारत होते. हरणे वाघ इकडे तिकडे फिरत होते आणि बळीराजाचं सर्व काही सुरळीत चालू होतं. पण अचानक वीज कोसळली. नद्यांनी प्रवाह बदलला. हरणे वाघ इकडे तिकडे फिरू लागले. आकाशात घारी फिरू लागल्या. सैतानाच्या अलगारानं सह्याद्रीच्या काळजाला छेद घातला आणि होत्याचं नव्हतं झालं. इस्लामी सत्ता स्पेन पासून सिंध पर्यंत पसरली. तीच सत्ता आमच्या राज्यामध्ये या कन्याकुमारी पासून आमच्या काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरू लागली आणि आमच्या जनतेला जुलमी अत्याचार देऊ लागली, मारू लागली. दिवसा ढवळ्या एखादी पोरगी दिसली तर मुस्लिम सरदार यायचे आणि त्यांना उचलून घेऊन जायचे. असं हे चालू झालं. मग अशामध्ये करावं काय कळत नव्हतं. शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होती. मग काय पेटलं ते रक्त शिवबाचं, धडाडणाऱ्या छातीचं, मराठ्यांच्या मातीचं, धारधार पात्यांचं, घोड्यांच्या टापांचं. पेटलं ते रक्त उभ्या शिवबाचं, हिंदवी स्वराज्य स्थापनेचं. पेटलं ते रक्त उभ्या मावळ मनाचं. हातातली तलवार तुटली म्हणून, ढाल तुटली म्हणून हाताला शेला बांधून लढणाऱ्या तानाजी मालुसरेचं. जगताना शिवा न्हावी म्हणून जगला पण मरताना शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. म्हणून अभिमानानं मरणाऱ्या त्या शिवाजी न्हाव्याचं. पेटलं ते रक्त उभ्या मावळ मनाचं. शिवरायांना आग्र्यातून सोडवणाऱ्या मदारी मेहतराचं. अफजल खान वधाच्या वेळेस शिवरायांवरचा वार स्वतःच्या अंगावरती घेणाऱ्या त्या जीवा महालाचं. पेटलं ते रक्त उभ्या मावळ मनाचं. येसाची बाजी बहिरची बाजी प्रभू देशपांड्याचं. अरे धारधार पात्यांचं, तलवारींच्या थंटनाटांचं. अरे छाती ठोकून सांगतोय हा महाराष्ट्रच काय, हा उभा भारत माझ्या शिवबाचा आहे. सांगताना भ्या कुणाच्या बापाचं. हा तुमचा आमचा इतिहास झाला. जेव्हा आम्ही इतिहासाविषयी बोलतो तेव्हा आमची छाती फुगते, मान ताठ होते. पण आम्ही वर्तमान काळात जेव्हा येतो तेव्हा छत्रपती शिवरायांची जयंती आम्ही मोठ्या उत्साहानं साजरी करतोय. एक छोटीशी गोष्ट सांगतो. छत्रपती शिवराय किती मोठे होते आणि आपण त्यांना किती छोटा केलेला आहे. एक गाव होतं. गावामध्ये नवीन एक मुलगा असतो. तो सरपंच झालेला असतो आणि त्या गावाची निवडणूक होते. मुलगा सरपंच होतो. सरपंच झालेला मुलगा. मग त्याचे मित्र काय ठरवतात, आपला एक आता मित्र सरपंच झालाय म्हणून आपण त्याचा सत्कार करूया. सत्कार करण्यासाठी मग ती मुलगा अतिशय परिस्थिती गरीब असते. गरीब झालेला मुलगा सरपंच झालेला म्हणून तो तालुक्याच्या ठिकाणी जातो. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्याला पोरं म्हणतात आपण जो सत्कार करूया म्हणून नवी कपडे घेतात. नवी कपडे घेतल्यानंतर पोरगा घरी येतो. आता सरपंचाचा सत्कार आज होणार आहे म्हणल्यानंतर नवीन कपडे घालतात. नवीन कपडे घातल्यानंतर गेल्यानंतर शर्ट बरोबर बसलेला असतो पण पॅन्ट थोडीशी 4 बोटं मोठी झालेली असते. मग ते सरपंच काय करतात, आज सत्कार आहे त्यामुळे सरपंचांना वेळ नसतो. मग ते सरपंच आपल्या बायकोकडे जातात. बायकोला म्हणतात माझी पॅन्ट 4 बोटं मोठी झाली, तेवढी कमी करते का. बायको म्हणते आज आपल्या घरी सगळी माणसं जेवायला येणार आहेत, मला काय जमणार नाही, तुम्ही ते काहीतरी करा. मग सरपंच आपल्या आईकडे जातात. आईला म्हणते आई माझी पॅन्ट 4 बोटं मोठी झाली, माझा आज सगळ्या गावामध्ये सत्कार आहे, तेवढी मोठी झालेली पॅन्ट 4 बोटं कमी करते का. आई म्हणते याला का मला दिसत नाही, मी कशी करू. मग ती सरपंच पुन्हा आपल्या मुलीकडे जातात. मुलीला म्हणतात दीदी माझी पॅन्ट 4 बोटं मोठी झाली, तेवढी कमी करते का. पोरगी म्हणते नाही बाबा मला अभ्यास करायचा आहे. शेवटी ते सरपंच आपल्या वडिलांकडे जातात. वडिलांना म्हणतात माझी पॅन्ट 4 बोटं मोठी झाली, तेवढी तुम्ही कमी करताल का. मग ते वडील त्याला म्हणतात एवढा मोठा घोडा झालाय, स्वतःची कामं स्वतः तुला करता येत नाहीत का. मग शेवटी सरपंच रागाला जातात. ती पॅन्ट तशीच ठेवतात आणि बाहेर निघून जातात. बाहेर त्यांची कामं आटपल्यानंतर थोड्या वेळानं सत्कार करण्याचा वेळ येते. सरपंचाचा सत्कार करण्याची वेळ येते. तेव्हा ते सरपंच ती मोठी झालेली पॅन्ट तशीच घालण्याचा प्रयत्न करतात. पण काय होतं त्यांच्या बायकोच्या लक्षात थोड्या वेळाने येतं आता आपल्या नवऱ्याचा सत्कार आहे, सगळ्या गावात सत्कार आहे, सगळी माणसं आपल्या नवऱ्याला बघणार, पॅन्ट 4 बोटी मोठी झालेली बरोबर वाटणार नाही म्हणून ती पॅन्ट 4 बोटं कमी करतात. मग कमी झालेली पॅन्ट थोड्या वेळाने त्याच्या आईच्या लक्षात येतं. जरी आपल्याला दिसत नसलं तरी पोरगा आपलं मोठं जर सरपंच झाले त्याची पॅन्ट थोडीशी आता कमी केली पाहिजे म्हणून ते सुद्धा ती पॅन्ट 4 बोटं कमी करते. आणि पुढं असं होतं की मुलीच्या लक्षात येतं आज आपल्या सगळ्या शाळेतील मुलं आपल्या मैत्रिणी पुढं असणार बाबांच्या पुढं, बाबांची पॅन्ट 4 बोटं मोठी झालेली चांगली वाटणार नाही म्हणून ती पोरगी सुद्धा पॅन्ट कमी करते. आणि थोड्या वेळानं त्याच्या वडिलांच्या लक्षात येतं उभ्या आयुष्यात आपल्याला काय करता आलं नाही, आपलं पोरगं सरपंच झालंय गावाचं, आपण तरी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ती बाप येतो आणि त्या पोराची पॅन्ट ते सुद्धा 4 बोटं कमी करतो. थोड्या वेळानं सरपंच म्हणतात ते आता सत्काराला जायचा विचार करतात, येतात आणि पॅन्ट घेतात तर त्या पॅन्टचा बरमुडा झालेला असतो. विनोदाची गोष्ट सोडून द्या, जी पॅन्ट मोठी होती ती लहान झाली. नेमकं या इतिहासाचं तसंच झालंय. प्रत्येकानं स्वतःचा इतिहास स्वतःच्या वाटणीप्रमाणे लिहून ठेवला. आता मी इतिहासकार आहे, मला कसं वाटले, माझ्या मनातले शुभा कसे होते तसं मी शुभांना लिहित गेलो.
जे राजे उभ्या रयतेचे राजे होते, सर्व धर्म समभाव मानणारे राजे होते. शिवरायांचं राज्य किती राज्यामध्ये होतं? महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ 6 राज्यामध्ये शिवरायांचं राज्य होतं. मग आमच्यातल्या माणसांनी केलं काय? छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की महाराष्ट्र जय महाराष्ट्र, फक्त महाराष्ट्राचं शिवरायांना केलं. राजे जे उभ्या रयतेचे उभ्या भारताचे राजे होते त्या राजांना फक्त आपण महाराष्ट्राचं केलंय का नाही? आणि जे राजे उभे महाराष्ट्राचे राजे देशाचे राजे होते त्यांना महाराष्ट्राचं केलं, आणि महाराष्ट्राचं सोडलं नाही तर महाराष्ट्रातल्या हिंदूंचं केलं, हिंदूंचं ठेवलं नाही तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं केलं. जे राजे 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र घेऊन वयातनं हातात 14व्या वर्षी, वयाच्या 14व्या वर्षी आपली पोरं करतात काय? वयाच्या 14व्या वर्षी पोरगं 8वीत असतं, पोराला नीट लिहायला येत नाही, त्या वयाच्या 14व्या वर्षी हातातनं झेपणारी तलवार शिवरायांनी घेऊन ज्या वाघाचं काळीज मनामध्ये निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आणि वयाच्या 14व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. 14व्या वर्षी पोरं करतात काय? एवढं मोठं वाघाचं काळीज शिवरायांचं होतं, आणि त्याच तलवारीनं कित्येक लढाया जिंकल्या. आणि त्या शिवरायांचा इतिहास जो उभ्या राष्ट्राचा आहे, उभ्या देशाचा आहे, त्यांना महाराष्ट्रातलं केलं, महाराष्ट्रातल्या हिंदूंचं केलं, आणि महाराष्ट्रातल्या फक्त मराठ्यांचंच केलं. मग इतिहासातून आम्ही शिकलो काय? जे शिवराय उभ्या राष्ट्रात होते फक्त मराठ्यांचे केले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज समाजामध्ये अशी विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे की जे राजे उभ्या रयतेचे राजे होते 18 पगड जातीतील मावळ्यांना त्यांनी एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. जाती धर्म कधी बघितला नव्हता, पण आमच्यातल्या काही इतिहासकारांनी कडकोर आणि कसल्या ज्यांना जातीचा अभाव आहे, जातीपाती जे मानतात त्या इतिहासकारांनी लिहून ठेवलं की राजे फक्त हिंदूंचे राजे होते. समाजात अशा विदारक परिस्थिती निर्माण झाली, राजे फक्त हिंदूंचे राजे होते. त्या माणसांना मला सांगायचंय, राजे हिंदू आणि मुसलमानांचे राजे होते. आणि जर राजे फक्त हिंदूंचेच राजे असते, तर त्या हिंदूंचे राजे असते तर तोफखाना, त्या काळी तोफखाना हे सगळ्यात प्रशस्त आणि अत्याधुनिक अस्त्र होतं. त्या काळी भाला, तलवार, ढाल होती, पण तोफखाना अतिशय महत्वाचं अस्त्र होतं. आणि या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता. शिवरायांनी आरमार स्थापन केलं होतं. या आरमाराचा प्रमुख दर्या सारंग होता. शिवरायांचे चित्र बघता आपण, हे शिवरायांचं एकमेव आणि अस्सल चित्र मीर मोहम्मद या मुस्लिम चित्रकारानं अतिशय चांगल्या भावनेनं काढलेलं आहे. विजापूरच्या दरबारातील आलेले 700 पठाण शिवरायांच्या राज्यात होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवरायाचे अंगरक्षक सुद्धा मुसलमान होते. हा इतिहास तुम्हाला आम्हाला कधी पाठ्यपुस्तकातून शिकवला गेला नाही. म्हणून तर या महाराष्ट्रामध्ये आज हिंदू आणि मुसलमानांच्या जंगली होत आहेत. आणि जंगली कशावर होतात तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि मुसलमानांना मारायचं. हा इतिहास तुम्हाला आम्हाला शिकवण्याची गरज आहे. शिवाजी महाराज हे हिंदू आणि मुसलमानांचे राजे होते. त्यांनी कधी जातीभेद केला नव्हता. पण आज आम्ही 350-400 वर्ष झालं तरी शिवरायांचा इतिहास कधी आमच्या मनामध्ये घेऊन गेलो नाही. तो इतिहास पुस्तकात आहे, तो पुस्तकातच राहिला. तो इतिहास आज खऱ्या अर्थानं मस्तकात घेण्याची गरज आलेली आहे. आज शिवजयंती साजरी करतो महाराष्ट्रामध्ये आपण. शिवजयंतीला गेले 3 वर्ष तुम्ही विचार करा, एक वेगळं स्वरूप प्राप्त झाले. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. एक अतिशय वेगळं स्वरूप प्राप्त झालंय शिवजयंतीला. प्रत्येकानं गाडीवरती झेंडा लावायचा, गाडीवर बोंबलत फिरायचं, डॉल्बी लावायचा आणि नाचायचं. नाचल्या दारू पिल्याशिवाय आम्हाला नाचायला येत नाही. ही छत्रपती शिवरायांना वाहिलेली आम्ही आदरांजली आहे का? ज्या पोराला स्वतःचं नाव सांगता येत नाही त्या पोराच्या तोंडात शिवाजी हे नाव आहे. नावात काय ताकद असते हे एकाच नावानं जगाला दाखवून दिलेलं आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि हेच नाव तुमच्या माझ्या मनामध्ये, तुमच्या माझ्या तोंडामध्ये असताना या माणसाच्या विचारावरती आज आपण चाललं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं भारत महासत्ता 2020 जे आपण स्वप्न बघितलंय ते जर पूर्ण करायचं असेल तर शिवरायांचा विचार तुमच्या जो पुस्तकात आहे तो मनात आणून त्यानुसार आचरण केलं पाहिजे. तरुणांना मला एकच सांगायचंय, शिवजयंती आहे, गाडीला झेंडा बांधा, कुठं फिरायचं तिकडे फिरा, पण दुसऱ्या दिवशी तो झेंडा काढा आणि नीट ठेवा. काय करतात आपली पोरं शिवजयंती आली का अतिशय मान, रक्त कुठनं पीठ नव्हतं, कुठनं सांडावं काय कळत नाही. तेच रक्त घ्यायचं, गाडीवर जायचं, बोंबलत फिरायचं, दुसऱ्या दिवशी त्याच शाळेवरती जायचं, शाळेवरती कुठल्या तरी पुरीच्या मागं जायचं. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. शिवरायांच्या काळात न्यायव्यवस्था अतिशय कडक होती. शिवरायांच्या काळात न्यायव्यवस्था अतिशय कडक होती. आणि रांजाच्या पाटलानं एका स्त्रीवरती जबरदस्ती केली हे शिवरायांना कळलं. तेव्हा शिवरायांनी वयाच्या 16 वर्षी त्या रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम करण्याचे आदेश दिले. सकुशी गायकवाड नावाचा शिवरायांचा सरदार होता. शिवरायांचा तो सरदार एका किल्ल्याच्या मोहिमेवर असताना सावित्रीबाई देसाई नावाची एक स्त्री होती. ती स्त्री एका किल्ल्याची किल्लेदार होती. त्या सावित्रीबाई देसाईनं तो किल्ला मराठ्यांच्या विरोधात 27 दिवस लढवत ठेवला. मराठ्यांच्या सरदाराला 27 दिवस लढवत ठेवणं म्हणजे जोक नव्हतं.
मराठ्यांचे सरदार असे होते की एका दिवसात कुठलाही मोठा किल्ला एका दिवसात जिंकून येत होते. लहान चिमुरड्यानं सांगितलं, वर्ण दगड टाकली, सगळी झोपून गेली. पण त्या स्त्रीनं मराठ्यांच्या सरदाराला 27 दिवस लढवत ठेवलं. मग त्या आणि 27व्या दिवशी सुखोजी गायकवाडानं तो किल्ला जिंकला. मनात राग आला, मराठ्यांच्या सरदाराला 27 दिवस लढवत ठेवलं. म्हणून त्या सुखोजी गायकवाडानं सावित्रीबाई देसाई नावाच्या स्त्रीवरती अत्याचार केला, बलात्कार केला. हे जेव्हा शिवरायांना कळलं तेव्हा शिवरायांनी त्याच किल्ल्यावर त्या सखुजी गायकवाडाचे डोळे काढून त्याला अंधाऱ्या खोलीत डांबण्याची शिक्षा दिली. न्याय व्यवस्था होती, जशी शिक्षा केला लगेच तिथे त्याला शिक्षा देण्यात आली. पण आज शिवचरित्रातून आपण शिकलो काय? परस्त्री माते समान असते, परस्त्री बहिणी समान असते. हा इतिहास तुम्हाला आम्हाला कधी शिकवला, पण आम्ही तो वर्तमान काळात आचरणात आणला नाही. म्हणूनच ठीक आहे, आज आपण पेपरमध्ये रोज बघतो काय अमुक आमच्या ठिकाणी अमुक आमच्या स्त्रीवर अमुक आमच्यानं बलात्कार केला. नुसतं शिवजयंती आली म्हणजे 2 दिवस नाचायचं, उड्या मारायचं असं नाही. शिवरायांचे जे विचार होते ते मनामध्ये आज खऱ्या अर्थानं उतरण्याची गरज आहे. आणि तुम्ही जेव्हा हे शिवरायांचे विचार तुमच्या मनामध्ये उतरवाल त्याच खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी व्हावी असं मी या ठिकाणी नमूद करतो. जाता जाता 2 मिनिटे तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवरायांनी त्या काळी जाणलं होतं की आपल्याला सागरी मार्गातून धोका आहे. म्हणून शिवरायांनी त्या काळी आरमाराची स्थापना केली. आरमार माहीत असेल, समुद्रावरती आरमार स्थापन केलं. त्यामुळं डच, इंग्रज, पोर्तुगीज जे समुद्र मार्गाने येणारे शस्त्र होते ते आपल्या डोळ्याकडे आपल्या स्वराज्याकडे डोळे लावून बसले तरी त्यांना आक्रमण करता येत नव्हतं. कारण आमचं स्वराज्याचं आरमार तेवढं बलशाली आणि धाडसी होतं. मग आपल्यात हिंदू मनुस्मृती आहे. हिंदू मनुस्मृतीनुसार हिंदू माणसांनी समुद्र पर्यटन करायचं नाही. समुद्रावरती जाण्याला हिंदूंना बंदी होती. म्हणून छत्रपती शिवराय स्वतः 17 दिवस बेलसरच्या लढाईसाठी समुद्रामध्ये गेले. लढाई जिंकून 17 दिवसांनी समुद्रातून माघारी आले. तेव्हा जी अंधश्रद्धा होती की समुद्रात हिंदूंनी जायचं नाही, ती अंधश्रद्धा संपन्न झाली आणि सगळी माणसं परत या आरमारामध्ये स्थापन झाली. हे आरमार झालं. इतिहास विचारलेली आमची माणसं आरमार तर शिवरायांचं कधी विसरून गेली. शिवाजी शिवशाही गेली, परत पेशवाईमध्ये काय झालं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा बोलण्याचा विषय नाही. नंतर शिवशाहीमध्ये पेशवाई गेली, आरमार इतिहास विचारलेली माणसं आमची आरमार तर कधीच विसरून गेली. मग परवा मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला. तो कोण कुठला दीड दुमडीचा कसा बाला, त्याच्या तोंडावरती मिसुरडं सुद्धा फुटलं नव्हतं. तो कसा बाला अंध्या धुंद गोळ्या मारू लागला, आमच्या माणसांना मारू लागला. कसा पकडला गेला. नंतर आम्ही संशोधन केलं की आलेला कसाब सागरी मार्गातून आला होता. मग नंतर आम्हाला 350 वर्षापूर्वीच्या छत्रपती शिवरायांच्या आरमाराची आठवण झाली. आज जर आरमार असतं तर या देशावरती आज जो अतिरेकी हल्ला झाला तो हल्ला झालाच नसता. म्हणून आज असे हल्ले थांबवण्यासाठी पुन्हा एकदा शुभा रणांगण पेटवायचंय. या लोकशाहीला शिवशाहीनं शिकवायचंय. पुन्हा एकदा रणांगण पेटवायचंय. या लोकशाहीला शिवशाहीनं शिकवायचंय. तरुणांना मला एकच विनंती आहे. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी हातातनं झेपणारी तलवार घेतली, स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच तरुणांच्या हातात मावा आणि गुटखा राजे. ज्या राजांना एका सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं त्याच पोरांच्या राजे हातात तंबाखू आणि गुटखा दिसतो. राजे जो सिंहगड जिंकण्यासाठी तुमचा तानाजी मालुसरेनं स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, त्याच सिंहगडच्या पायथ्याला 31 डिसेंबरला पुण्यातली पोरं जाऊन नागड्या तोकड्या कपड्यांमध्ये नाचतायत राजे. आज दिवस कुठं उगवलाय. शिवरामी सरदार आम्हाला काय कोणाची भीती, मारून गेला कसाब तरी आम्हाला फुगलेली चमची छाती. शिवरामी सरदार आम्हाला काय कोणाची भीती. आज तुम्हाला पेटून उठायचंय. तुमच्यातला शिवाजी जागा झाला पाहिजे. मित्र म्हणेन प्रत्येकानं शिवाजी बनलं पाहिजे. पण शिवाजी बनण्यासाठी आज खऱ्या अर्थानं पहिल्यांदा जिजाऊ घडले पाहिजे. म्हणून घराघरामध्ये या मुलींवरती असे संस्कार करा की यांच्या पोटी शिवाजी जन्माला येईल. आणि एक शिवाजी जन्माला आला तर एवढा मोठा इतिहास या राज्यामध्ये या देशामध्ये घडला गेला. आणि प्रत्येक घराघरामध्ये जर शिवाजी जन्माला आला तर या देशाला जगावरती राज्य करण्याला फार दिवस लागणार नाहीत. ही आशा या ठिकाणी व्यक्त करतो.